नमस्कार मंडळी आणि द डीप डाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासमोर मायक्रोसॉफ्टचा एक विषय आहे, ॲझ्युअर ॲप कॉन्फिगरेशन. आता हे नाव ऐकून अनेकांच्या डोळ्यासमोर कोड आणि क्लिष्ट डायग्राम्स आले असतील. पण थांबा जरा. मला असं सांगण्यात आलंय की हे तंत्रज्ञान म्हणजे डेव्हलपर्ससाठी एक जादूची कांडी आहे. तर कल्पना करा, आपण एक मोठं हॉटेल चालवतोय, 500 खोल्या आहेत आणि आपल्याला सगळ्या खोल्यांच्या टीव्हीवरचा वेलकम मेसेज बदलायचा आहे. आता प्रत्येक खोलीत जाऊन हे करणं म्हणजे दिवस संपेल पण काम नाही. पण जर आपल्याकडे रिसेप्शनवर एक मास्टर कंट्रोल पॅनल असेल, जिथून एक बटन दाबून सगळ्या 500 खोल्यांमध्ये मेसेज बदलेल, तर ॲझ्युअर ॲप कॉन्फिगरेशन काहीसं असंच काम करतं असं मी ऐकलंय. तर आजचा आपला उद्देश हाच आहे की हे तांत्रिक वाटणारं पॅनल खरंच तितकं सोपं आणि शक्तिशाली आहे का हे तपासून पाहणं. जादूची कांडी हे वर्णन अगदी योग्य आहे. आणि आज आपण त्या कांडीने काही जादूचे मंत्र शिकणार आहोत. खरं तर तंत्रज्ञान हे रॉकेट सायन्स नसतं, फक्त ते योग्य उदाहरणांनी समजून घ्यावं लागतं. अनेकदा मोठे शब्द वापरले जातात आणि आपल्याला वाटतं की हे आपल्यासाठी नाही आहे, पण तसं काही नाही आहे. चला तर मग या मास्टर कंट्रोल पॅनलचं एक एक बटन काय करतं ते अगदी सोप्या भाषेत पाहूया. उत्तम. चला तर माझा पहिला आणि सर्वात स्वाभाविक प्रश्न. हे मास्टर कंट्रोल पॅनल अचानक का लागलं? म्हणजे डेव्हलपर्स अनेक वर्षांपासून ॲप्स बनवत आहेत. मग ते आधी सेटिंग्स कशा सांभाळत होते? असं काय बदललं की या नवीन गोष्टीची गरज पडली? खूप छान सुरुवात आहे. ह्याचं उत्तर की नाही आजच्या ॲप्लिकेशन्सच्या स्वरूपात दडलेलं आहे. पूर्वीची ॲप्स म्हणजे एका लहानशा सुटसुटीत घरासारखी होती, सगळं काही एकाच छताखाली. पण आजची ॲप्लिकेशन्स म्हणजे मुंबईसारखं एक मोठं शहर आहे. यात अनेक लहान मोठे स्वतंत्र भाग असतात, ज्यांना आपण मायक्रो सर्व्हिसेस म्हणतो. एक भाग पेमेंट सांभाळतो, दुसरा ग्राहकांची माहिती, तिसरा वस्तूंची यादी, असं सगळं. अच्छा, म्हणजे एकाच ॲपमध्ये अनेक लहान लहान ॲप्स एकत्र काम करत आहेत. जसं शहरात वेगवेगळे विभाग असतात, पाणीपुरवठा, वीज, वाहतूक. अगदी बरोबर. आता कल्पना करा, पाणीपुरवठा विभागाची सेटिंग त्यांच्या ऑफिसमध्ये, वीज विभागाची त्यांच्याकडे आणि वाहतूक नियंत्रणाची तिसऱ्याच ठिकाणी. अरे बापरे, किती गोंधळ होईल. हो ना. एखादी समस्या आली तर नक्की कोणत्या विभागात गडबड आहे हे शोधायला अख्खं शहर पालथं घालावं लागेल. आधी डेव्हलपर्स प्रत्येक भागाची सेटिंग त्याच भागाच्या कोडमध्ये ठेवायचे, ज्यामुळे हाच गोंधळ व्हायचा. म्हणजे एकाच गोष्टीची सेटिंग बदलायची असेल तर 10 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बदलावं लागायचं. ही तर मोठी डोकेदुखी आहे. नेमकी हीच समस्या ॲझ्युअर ॲप कॉन्फिगरेशन सोडवतं. ते शहरासाठी एका मध्यवर्ती कंट्रोल रूमसारखं काम करतं. सगळ्या विभागांच्या सगळ्या भागांच्या सेटिंग्स एकाच ठिकाणी. त्यामुळे व्यवस्थापन खूप सोपं होतं. आणि हे फुल्ली मॅनेज्ड आहे, म्हणजे या कंट्रोल रूमची देखभाल, सुरक्षा ती 24 तास चालू राहील याची काळजी मायक्रोसॉफ्ट घेते. आपल्याला चिंता नाही. ठीक आहे, म्हणजे गोंधळ कमी झाला. पण याचा अजून काही फायदा आहे का? हो, एक खूप मोठा फायदा आहे. याला पॉइंट इन टाइम रिप्ले म्हणतात. एक मिनिट थांबा. पॉइंट इन टाइम रिप्ले म्हणजे तुम्ही म्हणताय की मी वेळेत मागे जाऊन बघू शकते की काल दुपारी 3 वाजता माझ्या ॲपची सेटिंग काय होती. अगदी तसंच. हे तर चुका शोधण्यासाठी टाइम मशीन मिळाल्यासारखं आहे. बरोबर. काहीतरी बिघडलं असेल तर नेमकं काय बदलल्यामुळे बिघडलं हे शोधायला प्रचंड मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲप बंद न करता किंवा रिस्टार्ट न करता तुम्ही सेटिंग्ज बदलू शकता. जसं टीव्ही चालू असतानाच रिमोटने चॅनल बदलतो तसं. अगदी. दिवाळी सेल सुरू करायचाय, फक्त एक बटन दाबा आणि सेल लाईव्ह. हे ऐकून छान वाटतंय, पण हे थोडं अज्युअर की वॉल्ट सारखं नाही का वाटत? ते पण तर काहीतरी माहितीच सांभाळतं. मग या दोन्हींमध्ये नेमका फरक काय, की हे एकाच गाडीचे 2 वेगवेगळे गिअर आहेत? तुम्ही बरोबर ठिकाणी बोट ठेवलंय. अनेकांचा इथे गोंधळ होतो. ॲप कन्फिगरेशन हे ॲझ्युअर की वॉल्टला पूरक आहे, पण त्याची जागा घेत नाही. फरक सोपा आहे. ॲप कन्फिगरेशन हे सेटिंगसाठी आहे आणि की वॉल्ट हे गुप्त माहिती म्हणजे सिक्रेटसाठी आहे. उदाहरणार्थ, आपल्या घराचा पत्ता ही झाली सेटिंग. तो आपण दारावरच्या नेमप्लेटवर लिहू शकतो. तो सगळ्यांना दिसला तरी हरकत नाही. पण आपल्या तिजोरीचा पासवर्ड हे झालं सिक्रेट. तो आपण दारावर नाही लिहित, तो सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवतो. वा, ॲप कन्फिगरेशन ती नेमप्लेट आहे आणि की वॉल्ट ती सुरक्षित तिजोरी. काय सोपं करून सांगितलंय. पत्ता आणि पासवर्ड हे आता मी कधीच विसरणार नाही. ठीक आहे. तर या कंट्रोल रूमची गरज का आहे हे तर स्पष्ट झालं. पण आता एक व्यावहारिक प्रश्न पडलाय. या कंट्रोल रूममध्ये सगळ्या सेटिंग्ज एकाच ठिकाणी ठेवल्या तर तिथे एक मोठी खिचडी नाही का होणार?
म्हणजे साध्या वेलकम मेसेजपासून ते क्लिष्ट डेटाबेसच्या सेटिंगपर्यंत सगळं एकत्र, हे सगळं व्यवस्थित कसं ठेवलं जातं? बरोबर. कंट्रोल रूम असली तरी ती नीटनेटकी असायला हवी. इथेच की व्हॅल्यू पेअरची संकल्पना कामी येते. हे नाव जरी तांत्रिक वाटलं तरी ती अगदी आपल्या मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टसारखी आहे. आपण नाव सेव्ह करतो आणि त्यासमोर त्याचा नंबर. इथे नाव म्हणजे की आणि नंबर म्हणजे व्हॅल्यू. अच्छा, म्हणजे प्रत्येक सेटिंगला एक नाव म्हणजे की आणि त्याची एक किंमत म्हणजे व्हॅल्यू असते. उदाहरणार्थ, की झाली वेलकम मेसेज आणि व्हॅल्यू झाली वेलकम टू आवर ॲप. सोप्पं आहे. अगदी. पण समजा तुमच्याकडे हजारो सेटिंग्ज आहेत. मग फक्त नावाने शोधणं कठीण होईल. त्यासाठी हायरार्किकल कीज म्हणजे श्रेणीबद्ध की वापरल्या जातात. म्हणजे आपण पत्त्यासारखी रचना करतो. जसं भारत, महाराष्ट्र, पुणे. तसंच आपण की बनवू शकतो. वेब ॲप, पेमेंट्स, स्ट्राईप, API की. अरे वा, म्हणजे इथे तुम्ही एकाच नावात फोल्डर्स तयार करत आहात. वेब ॲप नावाच्या फोल्डरमध्ये पेमेंट्स नावाचं फोल्डर, त्यात स्ट्राईप आणि मग त्याची API की. यामुळे कोणती सेटिंग कुठे आहे हे नावातच स्पष्ट होतं. ही तर खूपच चांगली व्यवस्था आहे. हो ना. आणि यात एक गंमत आहे. या कीज केस सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे ॲप 1 आणि ॲप 1 या 2 वेगळ्या कीज मानल्या जातात. म्हणजे इंग्रजीतलं सन म्हणजे सूर्य आणि सन म्हणजे मुलगा यांसारखं. बरोबर. मला वाटतंय रात्री 2 वाजता कोडमध्ये काहीतरी चूक शोधताना याच गोष्टीमुळे माझा गोंधळ उडू शकतो. हो, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. पण आता आपण याच्या एका अत्यंत शक्तिशाली भागाकडे येऊया, जो आहे लेबल्स. लेबल्स म्हणजे आपण जसं कपड्यांना टॅग लावतो तसं काहीतरी? जवळपास तसंच. लेबल्स म्हणजे एकाच कीला वेगवेगळे टॅग लावून त्याच्या वेगवेगळ्या व्हर्जन्स तयार करणे. समजा आपली एकच की आहे, डेटाबेस कनेक्शन स्ट्रिंग. ही आपल्या ॲपच्या डेटाबेसची सेटिंग आहे. पण डेव्हलपर जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना वेगळ्या टेस्टिंग डेटाबेसची सेटिंग लागते. ॲप जेव्हा फायनल होतं तेव्हा त्याला खऱ्या प्रोडक्शन डेटाबेसची सेटिंग लागते, बरोबर? हो, म्हणजे आधी डेव्हलपर्सना या दोन्ही सेटिंगसाठी वेगवेगळ्या फाईल सांभाळाव्या लागायच्या आणि त्यात हमखास चुका व्हायच्या. एकीकडची सेटिंग दुसरीकडे गेली की झालं काम. बरोबर. पण लेबल्समुळे हे टळतं. तुम्ही एकाच डेटाबेस कनेक्शन स्ट्रिंग या कीसाठी 2 व्हॅल्यूज तयार करता. एकाला टेस्ट असं लेबल लावता आणि दुसऱ्याला प्रोडक्शन असं लेबल लावता. ॲप जेव्हा टेस्टिंग मोडमध्ये असतं तेव्हा ते टेस्ट लेबलवाली सेटिंग उचलतं आणि जेव्हा लाईव्ह असतं तेव्हा प्रोडक्शनवाली. एकाच ठिकाणी दोन्ही सेटिंग्स, पण लेबलमुळे गोंधळ नाही. अरे वा, म्हणजे एकाच पुरणपोळीच्या रेसिपीची की 2 व्हर्जन्स तयार करण्यासारखं आहे. एक कमी गोड लेबल फॉर किड्स आणि एक नेहमीची लेबल रेग्युलर. ही तर डेव्हलपरची खूप मोठी डोकेदुखी कमी झाली असेल. नक्कीच. यामुळे संपूर्ण डेव्हलपमेंट प्रक्रिया खूप सोपी आणि सुरक्षित होते. ठीक आहे, सेटिंग्ज नीटनेटकी कशी ठेवायची हे कळलं. पण मी ऐकलंय की या सेवेमध्ये एक खरी जादू आहे, एक सुपर पॉवर आहे, ज्याला फीचर फ्लॅग्स किंवा फीचर टॉगल्स म्हणतात. हे नाव ऐकूनच एखाद्या सायफाय सिनेमाची आठवण येते. हे नेमकं काय आहे आणि ते नावाप्रमाणेच भारी आहे का? हे नावापेक्षाही भारी आहे. ही खरोखर एक जादूची कांडी आहे. समजा आपण आपल्या ॲपमध्ये एक नवीन फीचर बनवत आहोत, जसं की डार्क मोड. डेव्हलपर्सनी त्याचं सगळं कोडिंग पूर्ण केलं आहे, पण आपल्याला ते दिवाळीच्या मुहूर्तावरच ग्राहकांना द्यायचं आहे, त्याआधी नाही. म्हणजे कोड तयार आहे पण तो लपवून ठेवायचा आहे. अगदी. मग आपण काय करतो? त्या डार्क मोडच्या कोडभोवती एक फीचर फ्लॅग नावाचा पडदा लावतो. हा एक साधा ऑन ऑफ स्विच असतो. कोड ॲपमध्ये जातो, पण हा स्विच ऑफ असल्यामुळे ते फीचर कुणालाच दिसत नाही. ते सुप्त अवस्थेत असतं. थांबा, म्हणजे कोड थेट प्रोडक्शनमध्ये, जिथे सगळे ग्राहक ॲप वापरत आहेत, तिथे जातो, पण तो इनॅक्टिव्ह किंवा सुप्त असतो. परफेक्ट. ग्राहकांना तो दिसतही नाही आणि वापरताही येत नाही. तुम्ही बरोबर पकडलं. आणि जेव्हा दिवाळीचा दिवस येतो तेव्हा बिझनेस किंवा मार्केटिंग टीम ॲप कन्फिगरेशनमध्ये जाऊन फक्त तो डार्क मोडचा स्विच ऑन करते. आणि जादू, सगळ्या ग्राहकांना ॲपमध्ये डार्क मोड दिसायला लागतो. यासाठी ॲप अपडेट करायची किंवा रिस्टार्ट करायची काहीही गरज नाही. हे तर अविश्वसनीय आहे. याचा अर्थ कोड डिप्लॉयमेंट म्हणजे कोड ॲपमध्ये टाकणे आणि फीचर रिलीज म्हणजे ग्राहकांना फीचर देणे. ह्या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी झाल्या. मार्केटिंग टीम आता इंजिनियर्सना त्रास न देता त्यांच्या कॅम्पेननुसार फीचर्स चालू किंवा बंद करू शकते. याने तर कामाची पद्धतच बदलून जाईल. हो, आणि ही जादू अजून पुढे जाते. या स्विचला आपण फिल्टर्स लावून अजून हुशार बनवू शकतो.
आपण असं ठरवू शकतो की डार्क मोड फीचर फक्त 10% लोकांनाच दिसावं, अच्छा. किंवा फक्त मुंबईतल्या लोकांना दिसावं, किंवा फक्त आमच्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांनाच दिसावं. हे ऐकायला तर खूपच छान वाटतंय, पण यात धोका नाही का? समजा तुम्ही ते नवीन फीचर 10% लोकांना दिलं आणि त्यात काहीतरी मोठी चूक निघाली, तर? हाच तर याचा अजून एक फायदा आहे. चूक लक्षात आल्यावर तुम्ही लगेच तो स्विच ऑफ करू शकता. काही सेकंदात ते फीचर गायब. हे सगळ्या ग्राहकांना फीचर देऊन मग चूक झाल्यावर ॲप दुरुस्त करण्यापेक्षा खूप जास्त सुरक्षित आहे. म्हणजे नवीन पदार्थ सगळ्यांना देण्याआधी काही निवडक खवयांना चव घ्यायला देण्यासारखं. यालाच A/B टेस्टिंग किंवा कॅनरी रिलीज म्हणतात ना? अगदी बरोबर. वाह! म्हणजे ही खरोखरच एक जादूची कांडी आहे. तर आपल्याकडे एक केंद्रीय कंट्रोल रूम आहे, एक टाईम मशीन आहे आणि फीचर्स चालू बंद करण्याची जादूची कांडी आहे. हे सगळं खूप शक्तिशाली आहे. पण म्हणतात ना, विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. आणि माझा पुढचा प्रश्न त्याच जबाबदारीबद्दल आहे. या मास्टर कंट्रोल पॅनलची सुरक्षा कशी केली जाते? जर कुणाच्या चुकीच्या हातात याच्या चाव्या लागल्या, तर तो अख्खं शहर उद्ध्वस्त करू शकतो? म्हणजे एन्क्रिप्शन. म्हणजे माहितीला एका गुप्त भाषेत बढळणे. बरोबर. तुमची सर्व माहिती, मग ती साठवलेली असो ॲट रेस्ट किंवा नेटवर्कवरून प्रवास करत असो इन ट्रान्झिट, ती एन्क्रिप्टेड असते. म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला सांकेतिक भाषेत पत्र पाठवल्यासारखं आहे. मध्ये कुणी ते वाचलं तरी त्याला त्याचा काहीच अर्थ लागणार नाही. फक्त ज्याच्याकडे ती सांकेतिक भाषा उलगडण्याची किल्ली आहे तोच ते वाचू शकतो. ठीक आहे. म्हणजे माहिती प्रवासात सुरक्षित आहे. पण या कंट्रोल रूममध्ये प्रवेश कुणाला द्यायचा? हे कसं ठरतं? यासाठी पासवर्ड वापरले जातात का? मला वाटतं आजकाल सगळीकडे पासवर्डच असतात. नाही, पासवर्ड वापरणं हे चिठ्ठीवर पासवर्ड लिहून खिशात ठेवण्यासारखं आहे. चिठ्ठी हरवली किंवा चोरीला गेली तर धोका आहे. त्यासाठी इथे एक अधिक सुरक्षित पद्धत आहे, जिला मॅनेज्ड आयडेंटिटीज म्हणजे व्यवस्थापित ओळख म्हणतात. यात ॲपला पासवर्ड देण्याऐवजी ॲज्युअर स्वतः त्याला एक अधिकृत ओळखपत्र, एक ऑफिशियल ID कार्ड देतं. जेव्हा आपल्या ॲपला ॲप कॉन्फिगरेशनशी बोलायचं असतं तेव्हा ते हा पासवर्ड नाही तर ते ओळखपत्र दाखवतं. ॲज्युअर प्लॅटफॉर्म स्वतः त्या ओळखपत्राची खात्री करतो आणि मगच प्रवेश देतो. म्हणजे पासवर्ड सांभाळायची डोकेदुखीच नाही, हे जास्त सुरक्षित वाटतंय. हो, यात 2 प्रकार आहेत. सिस्टम असाइन्ड, जे ॲपसोबतच तयार होतं आणि ॲप डिलीट झाल्यावर नष्ट होतं. आणि युजर असाइन्ड, जे एक स्वतंत्र ओळखपत्र असतं, जे आपण अनेक ॲप्सना वाटून देऊ शकतो. आणि सुरक्षेचा तिसरा स्तर कोणता? तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा स्तर आहे प्रायव्हेट एंडपॉइंट्स, म्हणजे खाजगी एंडपॉइंट्स. याला एका सोप्या उदाहरणाने समजावून सांगतो. समजा तुमच्या ॲपला ॲप कॉन्फिगरेशनशी बोलायचं आहे. सामान्यतः हा संवाद सार्वजनिक इंटरनेटच्या महामार्गावरून होतो, जिथे खूप रहदारी असते आणि धोकेही असतात. प्रायव्हेट एंडपॉइंट म्हणजे तुम्ही तुमच्या ॲपच्या घरापासून ते ॲप कॉन्फिगरेशनच्या ऑफिसपर्यंत खाजगी भूमिगत बोगदा तयार करता. वाह! या बोगद्यातून फक्त तुमचा संवाद जातो, इतर कुणाचाही नाही. म्हणजे सगळा संवाद सार्वजनिक नजरेपासून पूर्णपणे दूर. तर माहिती गुप्त भाषेत आहे, ॲप प्रवेशासाठी सुरक्षित ओळखपत्र वापरतं आणि संवाद एका खाजगी बोगद्यातून होतो. हे तर एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखं वाटतंय. अगदी तसंच. सुरक्षेला इथे सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. अप्रतिम. आजच्या या चर्चेतून आपण या तांत्रिक वाटणाऱ्या विषयाची अगदी सोप्या भाषेत चिरफाड केली. आपण सुरुवात केली सेटिंग्ज सांभाळण्याच्या गोंधळापासून आणि त्यावर उपाय म्हणून केंद्रीय कंट्रोल रूम कशी काम करते हे पाहिलं. मग आपण की व्हॅल्यू जोड्या आणि लेबल्स वापरून ती कंट्रोल रूम नीटनेटकी कशी ठेवायची हे शिकलो. त्यानंतर आपण फीचर फ्लॅग्स या जादूच्या कांडीबद्दल जाणून घेतलं, ज्यामुळे ॲप बंद न करता नवीन फीचर्स चालू बंद करता येतात. आणि शेवटी या सगळ्या शक्तिशाली गोष्टी एका अभेद्य सुरक्षा कवचाने कशा सुरक्षित आहेत हेही समजून घेतलं. अगदी बरोबर. आपण या तंत्रज्ञानाचं कसं आणि काय पाहिलं, पण जाता जाता मी श्रोत्यांना एका मोठ्या विचारासोबत सोडू इच्छितो. आपण हे तर शिकलो की सेटिंग्ज आणि फीचर्स एका ठिकाणाहून नियंत्रित करता येतात, पण याचा खरा आणि दूरगामी परिणाम काय, जरा विचार करा. जगभरात पसरलेली एखादी टीम वेगवेगळ्या देशांतील वापरकर्त्यांसाठी कोडला हात न लावता फक्त काही बटणे दाबून एखादी नवीन कल्पना किंवा फीचर कसं तपासू शकते? यामुळे नवनवीन शोध लावण्याचा आणि प्रयोग करण्याचा वेग किती पटीने वाढू शकतो? तंत्रज्ञान फक्त सोय नाही, तर ते नवनिर्मितीला चालना देणारे एक शक्तिशाली इंजिन आहे. यावर नक्की विचार करा.